कोपरगाव तालुक्यात 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। कोपरगाव शहरासह तालुक्यातील शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, नगरपालिका व शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले। कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते तर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। कोपरगाव नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांनी राष्ट्रध्वज फडकावला। तहसील कार्यालय येथे तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, सर्व नगरसेवक तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली। तहसील कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। तसेच पोलीस प्रशासन व संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देत प्रजासत्ताक दिनाचा गौरव वाढवला। संपूर्ण तालुक्यात देशभक्तीपर वातावरणात हा राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात आला आहे। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। जय हिंद। 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व नागरिकांना, कोपरगावकरवासियांना आणि सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना माझ्या कोपरगाव तहसीलच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। थँक्यू। कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच नूतन वर्षाच्या देखील हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष सर्व नागरिकांना सुखसमाधानाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सर्व नागरिकांनी आता नुकताच रस्ता सुरक्षा अभियान पार पडलेलं आहे। तसेच आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे तसेच इतर विकास कामे सुरू आहेत। त्यामुळे सर्वांनी आपले वाहने एकदम व्यवस्थितपणे कायद्याचे पालन करून चालवावेत, जेणेकरून अपघात टाळला जाईल।
त्याचबरोबर आपल्या मालमत्तेचं देखील संरक्षण करावं, जेणेकरून त्यांची जी आपण फार कष्टाने आपण जी कमावलेली मालमत्ता आहे ती एखाद्या चोराच्या हाती लागू नये. आज 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्त सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण संविधानानं घालून दिलेले नियम आणि मूल्य यांचं या ठिकाणी पालन करून जीवन अधिक्रमित केल्यात. निश्चितपणानं भारत हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो. आज आपला देश जो आहे त्याचं संविधान हे पूर्ण देशाला त्या ठिकाणी दिलं गेलं आणि त्याच्यामुळे आपला देश सार्वभौम आणि प्रजासत्ताक त्या ठिकाणी झाला. या निमित्ताने आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहे सर्व नागरिकांनी समजून घेऊन, आपले अधिकार समजून घेऊन आपला देश एक संघ कसा राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी आज संविधान स्वीकारून आपण एक प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण केलं आणि त्यातून बंधुभाव, सामाजिक समतोल आणि सर्वांसाठी त्या संविधानाच्या मार्गक्रमावर आपण भारत देश चालत आहोत आणि इथून पुढे त्याच मार्गक्रमावर चालत राहणार आहे. आणि आपण सर्वांनीही त्या संविधानाचं आत्मसात केलं पाहिजे. संविधान त्याचप्रमाणे ज्या महापुरुषांनी या आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं त्याकरता ज्यांनी बलिदान दिलं त्यांनाही मी सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे जे सैनिक बंधू आपल्यासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र लढतात आणि आपल्या सीमेचं रक्षण करतात त्यांनाही मी प्रणाम करतो. आणि त्याचप्रमाणे परत एकदा सर्व भारतीयांना आणि कोपरगाववासियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.